नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल आर्ट बाय मनालीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकरीचा रुमाल बनवणार आहोत. अगदी साधा सोपा असा हा रुमाल तुम्ही नक्की बनवा. कोणत्याही फंक्शनसाठी, घराच्या सजावटीसाठी तसेच रुखवत म्हणून सुद्धा हा रुमाल तुम्ही वापरू शकता. तरी तो तुम्ही नक्की बनवून बघा. हा रुमाल तुम्ही कोणत्याही साईजमध्ये तसेच कलर्समध्ये सुद्धा बनवू शकता. तरी तो तुम्ही नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसनासुद्धा नक्की फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. रुमाल बनवण्यासाठी आपण इथे पीच कलर आणि मोती कलरची 4 प्लायची लोकर, कात्री, 2.7 mm हुक वापरत आहोत. सर्वात आधी मोती कलरच्या धाग्याने स्लिप नॉट करून घ्यायचा. स्लिप नॉट कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. इथे बघा आपण स्लिप नॉट करून घेतला आहे. त्यानंतर 4 चैन्स करायच्या, 3 आणि 4. इथे बघा आपण 4 चैन्स करून घेतल्या आहेत. त्यानंतर जी पहिली चैन आहे त्या चैनमध्ये एक स्लिप स्टिच घालायची. त्याने बघा आपल्याला एक सर्कल मिळेल. आता आपण आपल्या पहिल्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीला 3 चैन्स करायच्या. त्यानंतर बघा जे आपण सर्कल बनवले 4 चैन्सचे, त्याच सर्कलमध्ये 15 डबल क्रोशे करून घ्यायचे. डबल क्रोशे कसे करायचे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. इथे बघा आपण पहिला डबल क्रोशे करून घेतला आहे. त्यानंतर त्या सर्कलमध्ये अजून एक डबल क्रोशे करायचा. ह्याचप्रमाणे शेवटपर्यंत प्रोसेस रिपीट करायची. आपल्याला टोटल 15 डबल क्रोशे ह्या ठिकाणी करायचे आहेत. इथे बघा आपण 15 डबल क्रोशे त्या सर्कलमध्ये करून घेतलेत. तुम्ही बघू शकता टोटल 15 डबल क्रोशे आपण करून घेतलेत. आता बघा ह्या राऊंडचा शेवट करून घेण्यासाठी जो पहिला डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या राऊंडचा पहिल्या राऊंडचा शेवट करायचा. आता आपण आपल्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीला 3 चैन्स करायच्या. 3 चैन्स म्हणजेच पहिला डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर बघा पहिल्या प्लेसमध्ये अजून 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. म्हणजेच बघा पहिल्या प्लेसमध्ये आपण टोटल 3 डबल क्रोशे करून घेणार आहोत. पहिला 3 चैन्सचा एक डबल क्रोशे आणि त्यानंतर आपण त्या पहिल्या प्लेसमध्ये 2 डबल क्रोशे करून घेतलेत. असे बघा 3 डबल क्रोशे आपण पहिल्या प्लेसमध्ये करून घेतलेत. त्यानंतर बघा 3 चैन्स करायच्या, 1, 2 आणि 3. इथे बघा आपण 3 चैन्स केल्या आहेत. त्यानंतर बघा जे पुढचे प्लेस आहे त्या पुढच्या प्लेसमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे बघा आपण पहिला डबल क्रोशे केला आहे. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी अजून 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे बघा आपण दुसऱ्या प्लेसमध्ये टोटल 3 डबल क्रोशे करून घेतलेत. इथे बघा आपण कसं केलं आहे, 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि पुन्हा 3 डबल क्रोशे. त्यानंतर 3 चैन्स करायच्या, 1, 2 आणि 3. इथे बघा आपण 3 चैन्स करून घेतल्या आहेत. त्यानंतर बघा जे पुढचे प्लेस आहे ते प्लेस
स्किप करायचे आणि त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे बघा आपण पहिला डबल क्रोशे केला आहे, त्याचप्रमाणे अजून 2 डबल क्रोशे ह्या ठिकाणी करून घ्यायचे. इथे बघा आपण एकाच प्लेसमध्ये 3 डबल क्रोशे करून घेतलेत. त्यानंतर पुन्हा 3 चैन्स करायच्या, 2 आणि 3. इथे बघा आपण 3 चैन्स केल्यात. त्यानंतर बघा त्याच्या पुढचे जे प्लेस आहे त्या प्लेसमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. ज्याप्रमाणे बघा आपण सुरुवातीला केलं त्याचप्रमाणे आपण करून घेतोय आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. इथे बघा आपण सेम प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करून घेतली आहे. 3 डबल क्रोशे, 3 चैन्स, पुन्हा 3 डबल क्रोशे, मधला एक प्लेस आपण स्किप केलं आहे आणि पुन्हा ही प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करून घेतली आहे. आता शेवटी बघा 3 चैन्स करायच्या आणि 3. इथे बघा आपण 3 चैन्स केल्यात. त्यानंतर बघा जे शेवटचे प्लेस आहे ते प्लेस स्किप करायचे आणि जो आपला पहिला डबल क्रोशे आहे 3 चैन्सचा, त्या पहिल्या डबल क्रोशेमध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या राऊंडचा शेवट करायचा. आत्ता बघा आपण आपल्या तिसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीला 3 चैन्स करायच्या. 3 चैन्स म्हणजेच पहिला डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये एक डबल क्रोशे करून घ्यायचा. त्यानंतर बघा त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये सुद्धा एक डबल क्रोशे करून घ्यायचा. इथे बघा आपण कसं केलं आहे, सुरुवातीच्या 3 प्लेसेसमध्ये एक एक डबल क्रोशे करून घेतलं आहे. त्यानंतर बघा पुढची जी गॅप आहे 3 चैन्सची, त्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. आपण गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करून घेतलेत. त्यानंतर 3 चैन्स करायच्या, 1, 2 आणि 3. इथे बघा आपण 3 चैन्स केल्यात. त्यानंतर त्याच गॅपमध्ये अजून 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे बघा आपण कसं केलं आहे, गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि पुन्हा 3 डबल क्रोशे आपण इथे करून घेणार आहोत. इथे बघा आपण गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि पुन्हा 3 डबल क्रोशे करून घेतलेत. त्यानंतर बघा पुढची जी 3 प्लेसेस आहेत त्या 3ही प्लेसेसवर एक एक डबल क्रोशे करून घ्यायचा. मागच्या राऊंडमध्ये बघा आपण जे 3 डबल क्रोशे बनवलेत त्या 3ही डबल क्रोशेवर एक एक डबल क्रोशे ह्या ठिकाणी करून घ्यायचा. इथे बघा आपण कसं केलं आहे, सुरुवातीच्या 3 प्लेसेसवर एक एक डबल क्रोशे करून घेतला आहे. त्यानंतर त्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि पुन्हा 3 डबल क्रोशे केलेत आणि शेवटी जी 3 प्लेसेस होती त्यावर एक एक डबल क्रोशे करून घेतला आहे.
आता 3 चैन्स करायच्या. 1 2 आणि 3. इथे बघा आपण 3 चैन्स करून घेतल्यात. त्यानंतर बघा जे पुढचे प्लेस आहे त्या प्लेसमध्ये एक डबल क्रोशे करायचा. आणि बघा ज्याप्रमाणे आपण सुरुवातीला प्रोसेस केली तीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. इथे बघा आपण सेम प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता अगदी सेम प्रोसेस आपण शेवटपर्यंत रिपीट केली आहे. आत्ता ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी शेवटी बघा 3 चैन्स करायच्या. इथे आपण 3 चैन्स केल्यात. त्यानंतर बघा जो पहिला डबल क्रोशे आहे 3 चैन्सचा त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या राऊंडचा शेवट करायचा. आत्ता ज्या ठिकाणी तिसरा राऊंड कंप्लीट झाला आहे त्याच ठिकाणी पीच कलरचा धागा ॲड करून घ्यायचा. ज्या प्रोसेसने आपण तिसरा राऊंड बनवला आहे त्याच प्रोसेसने पुढचे 3 राऊंड्स पीच कलरच्या धाग्याने बनवून घ्यायचे. ज्याप्रमाणे बघा ज्या प्रोसेसने आपण तिसरा राऊंड बनवला आहे त्याचप्रमाणे आपण पुढचे 3 राऊंडसुद्धा बनवून घेतलेत. म्हणजे बघा ज्याप्रमाणे तिसरा राऊंड बनवला आहे त्याचप्रमाणे चौथा, 5वा आणि 6वा राऊंडसुद्धा आपण सेम प्रोसेसने बनवून घेतला आहे. ज्या ठिकाणी बघा 6वा राऊंड कंप्लीट झाला आहे त्याच ठिकाणी मोती कलरचा धागा ॲड करून घ्यायचा. ज्याप्रमाणे बघा आपण चौथा, 5वा, 6वा राऊंड बनवला आहे त्याचप्रमाणे पुढचे 3 राऊंडसुद्धा मोती कलरच्या धाग्याने बनवून घ्यायचे. इथे बघा आपण सेम प्रोसेस वापरून 7वा, 8वा आणि 9वा राऊंडसुद्धा सेम प्रोसेसने बनवून घेतला आहे. आता ज्या ठिकाणी 9वा राऊंड कंप्लीट झाला आहे त्याच ठिकाणी पीच कलरचा धागा ॲड करून घ्यायचा. आत्ता बघा आपण आपल्या 10व्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीला 3 चैन्स करायच्या. 3 चैन्स म्हणजेच पहिला डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं.
त्यानंतर बघा त्याच्या पुढचे जे प्लेस आहे त्या पुढच्या प्लेसमध्ये सुद्धा एक डबल क्रोशे करून घ्यायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये सुद्धा एक डबल क्रोशे करायचा आणि हीच प्रोसेस जो मधला गॅप आहे त्या गॅपपर्यंत रिपीट करायची. इथे बघा आपण गॅपच्या आधीच्या प्लेसपर्यंत प्रत्येक प्लेसमध्ये एक एक डबल क्रोशे करून घेतला आहे. त्यानंतर बघा त्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करायचे. एक, त्याच ठिकाणी दुसरा डबल क्रोशे करायचा आणि त्याच ठिकाणी तिसरा डबल क्रोशेसुद्धा करायचा. इथे बघा आपण दुसरा डबल क्रोशे केला आहे, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तिसरा डबल क्रोशेसुद्धा करायचा. इथे बघा आपण गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करून घेतलेत. त्यानंतर 3 चैन्स करायच्या. इथे बघा आपण 3 चैन्स केल्यात. त्यानंतर त्याच गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे बघा आपण गॅपमध्ये कसं केलं आहे, 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि पुन्हा 3 डबल क्रोशे केलेत. इथे बघा आपण एक डबल क्रोशे केला आहे, त्याचप्रमाणे दुसरा डबल क्रोशेसुद्धा ह्या ठिकाणी करायचा. इथे बघा आपण दुसरा डबल क्रोशेसुद्धा करून घेतला आहे आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तिसरा डबल क्रोशेसुद्धा करायचा. इथे बघा आपण गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि 3 डबल क्रोशे असं करून घेतले. तुम्ही बघू शकता. आत्ता बघा गॅपच्या पुढचे जे प्लेस आहे त्या प्लेसमध्ये एक डबल क्रोशे करायचा. त्यानंतर बघा त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये सुद्धा एक डबल क्रोशे करायचा आणि हीच प्रोसेस जो पुढचा गॅप आहे त्याच्या आधीपर्यंत रिपीट करायची. इथे बघा आपण कसं केलं आहे, प्रत्येक प्लेसमध्ये एक एक डबल क्रोशे आपण ह्या ठिकाणी करून घेतला आहे. त्यानंतर बघा पुढची जी गॅप आहे ती गॅप स्किप करायची आणि त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये एक डबल क्रोशे करायचा. त्यानंतर बघा त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये सुद्धा एक डबल क्रोशे करायचा. म्हणजेच बघा आपण सुरुवातीला जी प्रोसेस केली तीच प्रोसेस आपण ह्या ठिकाणी करणार आहोत. म्हणजेच बघा हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. इथे बघा आपण सेम प्रोसेस रिपीट करून घेतली आहे. फक्त कॉर्नरच्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि पुन्हा 3 डबल क्रोशे असं केलं आहे आणि मधल्या ज्या गॅप आहेत त्या गॅप आपण स्किप केल्यात आणि बाकी प्रत्येक प्लेसमध्ये आपण एक एक डबल क्रोशे करून घेतला आहे. आत्ता बघा ह्या 10व्या राऊंडचा शेवट करण्यासाठी शेवटची जी गॅप आहे ती गॅप स्किप करायची आणि जो पहिला डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची. आत्ता आपण आपल्या 11व्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीला 3 चैन्स करायच्या. 3 चैन्स म्हणजेच पहिला डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतरच्या प्रत्येक प्लेसमध्ये एक एक डबल क्रोशे करायचा आणि हीच प्रोसेस मधला जो गॅप आहे त्याच्या आधीपर्यंत रिपीट करायची. इथे आपण प्रत्येक प्लेसमध्ये एक एक डबल क्रोशे करून घेतला आहे. त्यानंतर बघा मधला जो गॅप आहे त्याच्यामध्ये 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे बघा आपण गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि 3 डबल क्रोशे करून घेतलेत. त्यानंतरच्या प्रत्येक प्लेसमध्ये एक एक डबल क्रोशे करून घ्यायचा. अगदी मधल्या गॅपच्या आधीपर्यंत प्रत्येक प्लेसमध्ये आपण एक एक डबल क्रोशे करून घेणार आहोत.
त्यानंतर बघा जो मधला गॅप आहे त्याच्यामध्ये 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि 3 डबल क्रोशे करायचे आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. ह्या राऊंडमध्ये बघा आपण प्रत्येक प्लेसमध्ये एक एक डबल क्रोशे करून घेतलाय आणि मधल्या गॅपमध्ये फक्त 3 डबल क्रोशे, 3 चैन्स आणि 3 डबल क्रोशे असं केलंय. तुम्ही बघू शकता. आता बघा ह्या राऊंडचा, ह्या 11व्या राऊंडचा शेवट करण्यासाठी जो आपला पहिला डबल क्रोशे आहे 3 चैन्सचा, त्या पहिल्या डबल क्रोशेमध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या 11व्या राऊंडचा शेवट करायचा. आता ज्या ठिकाणी 11वा राऊंड कंप्लीट झालाय त्या ठिकाणी मोती कलरचा धागा ॲड करून घ्यायचा. ज्या प्रोसेसने आपण 11वा राऊंड बनवलाय तोच 11वा राऊंड मोती कलरच्या धाग्याने 2 वेळा रिपीट करायचा. ज्याप्रमाणे बघा आपण 11वा राऊंड बनवलाय त्याचप्रमाणे पुढचे 12 आणि 13 हे 2 राऊंडसुद्धा आपण अगदी सेम प्रोसेसने बनवून घेतलेत. आत्ता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची. इथे बघा आपण 13 राऊंड्सचा रुमाल बनवला आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे रुमालाची साईज हवी असेल त्याप्रमाणे राऊंड्सची संख्या कमी जास्ती करता येऊ शकते. इथे आपला लोकरीचा अगदी साधा सोपा असा रुमाल तयार आहे. तुम्ही हा रुमाल नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.